श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्व माझ्या ताईंनो, दादांनो, लहान मोठ्या प्रत्येकानो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी फोर्ट फॅमिली. तर तुमचा सर्वांचा कालचा जो उपवास आहे म्हणजे आषाढी एकादशीचा सर्वांचा खूप चांगल्या प्रकारे गेला असेल आशा करते. तर तुमच्याकडे तुम्ही भरभरून दिवसभर खूप काही खाल्लेलं देखील असेल, जसं की आमच्या घरामध्ये देखील खाल्लेलं आहे मुलांनी. तर त्याचा उपवास सोडण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. ते म्हणजे उपवास सोडण्याची तयारी चाललेली आहे. आमच्या इकडे असा रिवाज आहे की या आहेत वाघाट्या आणि या ना वर्षातून एकदाच येतात. याचा वेल असतो, जसं बोराटीचं झाड, बोराचं झाड असतं ना, त्याला काटे वगैरे असतात, तर तशा प्रकारचा वेल असतो. पण तो झाड नसते, त्याच्यासारखी सेम पानं असतात, थोडीशी मोठी मोठी पानं असतात आणि तो वेल ना असा कोणत्या तरी झाडाचा आधार घेऊन वर चढत असतो आणि त्याच्यावरती मुंगळे किंवा मुंग्या खूप प्रमाणात, आणि मुंग्या ना साध्या सुध्या नसतात, तशा चौक्या मुंग्या असतात. तर त्या मुंग्या त्या वेलावरती कंटिन्यू असतात. या वाघाट्यांना इंग्रजीमध्ये कॅपेरी झिलेनिका असे देखील म्हणतात. तर काही ठिकाणी वाघेटी, गोविंद फळ किंवा कडू वाघाटी अशा वेगवेगळ्या नावांनी देखील याला ओळखले जाते. आमच्या इकडे वाघाटी हे फळ विठ्ठलाला खूप आवडते, त्याच्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याला या फळाचे खूप महत्त्व आहे. हे फळ आहे ना, तर हे फळ त्याच्यावरती चढून, आणि हे काय असं काठीने झाडून वगैरे पडत नाही ना, याचा तुम्ही पाहू शकता की त्याचा देठ किती जाड आहे तो. तर त्याला असं हाताने ओढून तोडावं लागतं. हे फळ वर्षातून एकदाच येतं, याला वाघाटी म्हणतात. तर हे फळ ना घरी आणायचं आहे, याला फोडायचं आहे आणि याच्यातून ना अशा प्रकारे बघा काळं काळं बिया वगैरे असतात. हा पांढरा गाभा हा पूर्ण काढून घ्यायचा आहे. पूर्ण मी आणलं झाडावरती चढून, नाही का नाही. मुंगळं वगैरे चावलं का काय? मुंगळे असते मोठे, चौक्या मुंग्या. म्हटलं आता यावेळेस भेटतंय का नाही वाघाट काय माहिती, पण भेटलं बरं झालं. तसं माहिती का पण त्याला अरे या कापायचं नसतं, ते दगडाने चेचायचं असतं. हा आणि हे यांनी ना पहिल्यांदा यांना वाटलं मुलांना की लॉलीपॉपच आहे की काय. तुम्ही माझ्याकडे द्या, मी काढते, तुम्ही फोडा त्याला, द्यायचं. नाही खायचं ते. आणि हे ना चवीला असं काही तोंडात वगैरे कोणाच्या जाणार नाही, कारण हे तुरट असतं ना, थोडस नॉर्मल. हे बघा असं दगडाने फोडावं लागतं त्याला, आणि फोडल्यानंतर ना हे बघा असा त्याच्यामध्ये हे असतं बी. आता आपल्याला ना हे कडू असतं आतलं, त्याच्या बिया वगैरे फोडू लागतात. बघा हे पण काढतायत अशा प्रकारे बिया, त्याच्या आपल्याला चमचेच्या साह्याने काढायचं असतं. म्हणजे आता हे फोडलं ना, असं याचे 2 तुकडे करायचे, असे कठीण असतं ते, आणि याचे 2 तुकडे करायचे, याच्यामधला गाभा काढायचा. आणि खायला देखील खूप पौष्टिक असतं. आयुर्वेदामध्ये ना याला खूप महत्व आहे. याच्यामुळे ना असं आमच्यात म्हटलं जातं की हे जर फळ खाल्लं ना तर वर्षातून एकदाच फळ खायचं आणि वर्षभर आजारी सुद्धा पडणार नाही. एवढं म्हणजे याच्यामध्ये म्हणजे जास्त हे आहे की माणसाला आजारी पाडत नाही किंवा काय नाही. आणि हे आहे ना 2-3 वेळा धुवून घ्यायचं असं पूर्ण अशा प्रकारे. आणि हे भेटत नाही, महत्वाचं म्हणजे हा भेटतच नाही. आता मी तुम्हाला बाजार केला होता ना, आठवड्याचा बाजार, तर त्या बाजारात दिवशी ना हे वाघाट म्हणजे 150 रुपये पावशेर होतं. 150 रुपये पावशेर. आणि पावशेरामध्ये ना 4-5च येतात, 4-5 सुद्धा नाही, छोटी छोटी 4-5 येतात. कारण हे ना जड असतं, कारण भरीव असतं, पूर्ण भरलेलं असतं. त्याच्यामुळे ना हे खूप शांत. अरे पाठीमागे सरून बघा. तर हे ना भरीव असल्यामुळे ना जास्त येत नाही. तर अशा प्रकारे ह्याची भाजी करायची असते. म्हणजे भाजीचं मी तुम्हाला थोड्या वेळाला दाखवणार आहे रेसिपी, पण आता हे फोडायचं आहे हे दाखवलेलं. काल बाजारात मी पाहिलं, यांना विचारलं की आमच्या शेताच्या बाजूला एक थोडीस जरा झाडी आहे दाट, तर तिथं आहे एक वेल. तर याला शेळ्या मेंढ्या खूप खातात आणि पक्षी सुद्धा पिकल्यानंतर फळं खाऊन टाकतात. आणि दुसरीकडे बियांचं असं म्हणजे गेल्यानंतर ना पक्ष्यांनी लागण होत असते या वेलाची. पण जास्त करून ना छोटे छोटे रोप असली ना की लगेचच झाडं म्हणजे शेळ्या मेंढ्यांना खाऊन टाकतात. त्याच्यामुळे एवढं काही ती येत नाही. आणि शेळ्या मेंढ्या अशा खातात ना की शेळ्या त्याचं पाक बुंद्यापर्यंत खात जातात, आणि मेंढी तर त्याला म्हणजे उपटूनच खाते, त्याच्यामुळे येत नाही जास्त करून. आणलं सकाळी जाऊन, नाही तर मी कालच तुम्हाला रेसिपी दाखवणार होते. आपण याचा वेळ लावू शकतो? नाही नाही लावू शकत. आपण लावल्यानंतर येतो का हो? नाही. नाही.
आपल्याला म्हणजे पिकलेलं असलं ना तरी पण आपण लावलं तर ते येतच नाही, ते आपोआपच ऑटोमॅटिकच ते निसर्गाची देण आहे. त्यामुळे ते निसर्गाकडूनच येत असतं, आपल्याकडे नाही येते. आणि आता याचे तुकडे आपल्याला, आणि वास पण वेगळा येतो, एक वेगळ्याच प्रकारचा, कडू नाही, तुरट तुरट थोडासा, म्हणजे याचा चव ना कशातच सांगू शकत नाही. अशा आपण नुसतं झाड लावलं तिचं नाही, झाड नाही त्याचं, वेल असतो. आणि वेल तुम्ही फोडून द्या माझ्याकडे, मी हे करते. तर अशा प्रकारचं आमच्याकडे याची भाजी केली जाते बघा. वाघाट्याची वेल हे आजकाल भेटत नाहीत. कुठेतरी एखादा तुरळक ठिकाणीच वाघाट्याचा वेल असतो. आमच्या इकडे डोंगरामध्येच हा वेल सापडलेला, तिथूनच हे वाघाटे आणले. आषाढी एकादशीचा हे फोडलेला आहे. आणि आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी हा आमचा स्पेशल पदार्थ असतो. आणि हा पदार्थ बनवणं खूप सोपं असतं. आपण जसं भाजी वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचे असते. आणि हा पदार्थ म्हणजे ही जर वाघाटी आहे ना, यानेच उपवास सोडला जातो. आणि हा जर नाही खाल्ला ना तर असं म्हणतात की उपवास सोडा. कोणाच्याही, आमच्या इथे ना पूर्ण गावभरामध्ये एक का होईना वाघाट भाजीमध्ये टाकायचा आणि त्यानेच उपवास सोडायचा असतो. हे ना अशा प्रकारे बारीक बारीक तुकडं करायचे याचे, म्हणजे शिजायला पण खूप सोपं जातं. आणि शिजल्यानंतर एकदम मस्त. मला तर ना, मी वाटच बघत असते, मी यांना सारखी म्हणत असते, जावा तुम्ही तिथं जाऊन, आलाय का बघा, वेलाला वाघाट्या आल्यात का बघा, कोवळ्या वाघाट्याचं पण एकदा आपण भाजी करूया. पण ते म्हणतात की नाही बाबा, तिथं 2 लोक लागतात, नाहीतर मुंगळं वगैरे खूप चावतात ना, मग वाघाटे कुठं पडतात काही सापडतच नाही ना, खाली पण म्हणजे असे झाडी वगैरे आहे त्याच्यामुळे नाही सापडत. मग या दिवशी ना आणाव्या म्हणून आणाव्याच लागतात या वाघाट्या. मग कोणाच्या मनात असो किंवा नसो, यांना पण जायचं म्हटलं, नाही उपवासाला वाघाटी पाहिजेच. मग यांनी 1-2 मित्र गोळा केले आणि मग गेले वाघाटी आणायला. किती कठीण आहे ग हे, निघत पण नाहीये लगेच. अगं ते हाताने काढू नको, नाहीतर नकाला जखम होईल तुझ्या, नको काढू हाताने. हे बघ पप्पानी कसं चमचा घेतला, तर अजून त्यांच्यासारखा एक चमचा घे आणि मग तू बिया काढ. आणि खाली कशाला कचरा केलाय, बघ बरं किती कचरा केलाय. असं पप्पासारखं काहीतरी भांड घे ना, तुझ्या पप्पाने कसं घेतलंय भांड, हुशार आहे ते, आहे का नाही. आर्याला चहा पाहिजे. बस चला, मी चहा देते, तो परी चिरीत. आमचा चहा अगोदरच झालेला होता, परंतु मुलांना आम्ही दूध गरम करून देतो, तर त्यांना सवय लागलेली आहे आम्ही चहा बोलतो, त्याच्यामुळे ते पण दुधाला चहाच बोलत असतात. त्याच्यामुळे आर्या. हा बघा, मी लसूण एवढा घेतलेला आहे. आणि आपला वाघाट्याचा फायनल लुक अशा प्रकारे झालेला आहे चिरून. तर आता त्याच्यासाठी ना हा लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. तर या खोबऱ्याचा आणि लसणाचा मी एकत्र कूट करणार आहे, लसूण खोबरं बनवणार आहे. त्याच्यासाठी अजून एक म्हणजे मी हे बघा अशा प्रकारे डाळ मी अगोदरच 1 तासापूर्वी भिजत घातलेली होती. तर आता ही डाळ आपली पूर्ण रेडी झालेली आहे भिजून, हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे त्याचा तुकडा निघतो आहे. तर भिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ओतून घेणार आहे, हे स्वच्छ धुवून घेणार आहे. मग याला ना धुतल्यानंतर अशा प्रकारे बघा, कठीण असतं हे. आणि याच्यात धुतलं ना की याच्यातून असं पांढऱ्या रंगाचं पाणी निघतं ज्यावेळेस आपण चोळतो ना. हे बघा, त्याचा रंग ना असं चोळून घ्यायचा आहे त्याला, कारण याच्यात ना जरा थोडासा असं कडवटपणा असतो, नॉर्मली असतो, जास्त नाही. असं कारल्याचा जसा रंग असतो ना त्या पद्धतीने, कारल्या इतकं कडू नसतं, नॉर्मल असतं थोडंसं. याच्या बघा, त्या आतल्या जे बिया वगैरे असतात ना त्याच्यामुळं याला पूर्ण काही ठिकाणी ना शिजवून घेतात, त्याचं पाणी काढून घेतात, परंतु मी काय तसं करणार नाहीये. मी असंच टाकणार आहे, कारण याच्यातील देखील पौष्टिक काही तत्व असतात ते जातात. आणि तसं पण माझ्या हातचं कारलं जरी मी केलं ना, आता लोक म्हणतात की आम्ही चिंच टाकतो, काही म्हणतात लिंबू टाकतात, काही म्हणतात आम्ही 1 दिवस अगोदरच हे करतो, भिजत घालतो कारलं कडूपणा जाण्यासाठी. परंतु माझ्याकडे तसं काही नाही, काय निसर्गाची देण आहे काय माहित नाही. परंतु कारलं जरी मी चिरलं आणि लगेचच धुवून भाजी केली ना तरी पण ते अजिबात सुद्धा कडू होत नाही. ही मला गॉड गिफ्ट भेटलेलं आहे. तर तसंच याचं देखील तसंच आहे. मी हे जास्त काही हे करत नाही, धुवत नाही. एकदाच आता हे पाणी ओतलंय ना, याच्यातूनच असं डायरेक्ट मी भाजीमध्ये टाकणार आहे. हे बारीक केलेलं खोबरं आणि हे आहे लसूण बारीक केलेलं. आता आपल्याला द्यायची आहे ती म्हणजे फोडणी. मी या टोपामध्येच करणार आहे, तर त्याच्यासाठी मी दररोजच्या पेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आणि जिरं देखील दोन्हीही बरोबर टाकलं आहे, कारण दोन्हीही बरोबरच शिजलं जातं.
याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते म्हणजे लसूण खोबरं जरा जास्तच टाकणार आहे. आता हे लसूण खोबरं आपलं भाजलेलं आहे. याच्यामध्ये मी तेलात टाकणार आहे वाघाट्या. अशा प्रकारे मी तेलात भाजून घेणार आहे. अगोदर भाजायच्या नसतात बरं का, नाही तर तुम्ही म्हणसाल की तेलात भाजायच्या आहेत म्हटल्यानंतर अगोदर भाजल्या तरी चालतील, असं नाही. बघा याचा खमंग असा वास सुटलेला आहे आताच, म्हणजे वाघाट्याचा जो नॅचरली वास असतो ना तोच वास सुटलेला आहे. आता जिकडे तिकडे वासच येत आहे याचा. नॉर्मली फक्त गरम करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी चटणी, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि हे जरा थोडंसं वाजायचं कमी आलं ना की याच्यामध्ये डाळ टाकणार आहे. याची मी पातळ भाजी बनवणार आहे. चवीनुसार तिखट टाकायचं आहे. इथं आम्हाला जरा जास्त लागतं तिखट, त्याच्यामुळे मी 2 चमचे टाकलेले आहे. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट थोडा जास्तच टाकायचा आहे, कारण आपलं पातळ भाजी असल्यामुळे घट्ट होईल. हे सर्व एक होईपर्यंत हलवून घ्यायचं. आता बघा याच्यातील जे पाण्याचे आता म्हणजे तेल वगैरे संपूर्ण आटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि पाणी हे मिक्सरच्या भांड्यातून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे लसूण खोबरं बारीक केलं ना तर त्याचंच पाणी आहे. अशा प्रकारे मी पूर्ण फोडणी देऊन त्याच्यावरती थोडीशी मिर्च पावडर देखील टाकलेली आहे आणि तुम्ही आता भाजीचा लुक पाहू शकता किती सुंदर. तर अशा प्रकारे फायनल आपली भाजी पूर्ण झालेली आहे, वाघाट्याची भाजी. आता तुम्हाला मी शिजली आहे कशी ती दाखवते बघा. अशा प्रकारे ही शिजलेली आहे, म्हणजे जसं आपला बटाटा वगैरे वांग शिजतं ना त्या पद्धतीने शिजलेली आहे आणि अशा प्रकारे पातळ भाजी झालेली आहे. आणि वाघाट्याची सुकी भाजी देखील केली जाते. आणि मी जसं जास्त पाणी ओतलेलं तसं याच्यामध्ये फक्त वाघाटे शिजेपर्यंत म्हणजे 1 फुलपात्र ते 2 फुलपात्रेच तुम्ही पाणी ओतून सुकी वाघाट्याची भाजी बनवू शकता. तर आपली सुकी वाघाट्याची भाजी आणि पातळ वाघाट्याची भाजी दोन्हीही तयार झालेले आहेत. तर तुम्हाला सुकी भाजी आवडते की पातळ वाघाट्याची भाजी आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता आम्ही सर्वजण उपवास सोडायला घेतो आहे, तर तुम्हीही उपवास सोडा. चला. तर अशा प्रकारे आमची वाघाट्याची भाजी पूर्ण रेडी तयार झालेली आहे. तुम्ही जर ही भाजी खाल्ली असेल तर नक्कीच आम्हाला सांगायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.